आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गरमागरम पदार्थ रेडी आहेत, करा सुरुवात। मिरारिक्स घेणार। बरं ठीक आहे, करूया सुरुवात। मला असं वाटतंय की ऐश्वर्याच्या झुणका भाकरीपासून आपण सुरुवात करूया, चालेल? छान, पण जरा पाणी प्या प्या प्या, तुम्ही पाणी प्या। ऐश्वर्या वहिनीने परीक्षकांना पाणीच पाजलंय। मस्त, तुम्ही पाणी प्या, मला काही गरज नाही। मी काय मराठवाड्यातलं असल्यामुळे मला तिखट खायची सवय, फक्त अश्मयुगीन काळातला नसल्यामुळे मला ज्वारीचा दगड खायचा कधी अनुभव नव्हता। ज्वारीची भाकरी म्हणजे थोडी कडक झाली ना, बाकी काही नाही, पण छान, चवीला एकदम छान आहे। अरे छान आहे, छान। वा, वरणबट्ट्या छान झाल्यात। ह्या वरणबट्ट्या खाल्ल्यानंतर मला ती म्हण आठवली ग। कोणती रे? ते काय, ते वाळूचे कण रगडिता तेलही गळे। तुझ्या जिभेला काही हाड का? अरे बहिणी ती तुझी, तिने बनवलंय हे। नाही नाही नाही, मी त्या अर्थाने नाही म्हणत आहे। वाळू सारखं कडक आहे असं मी नाही म्हणत आहे। तेवढी मेहनत माझ्या त्या वहिनींनी घेतली असं मी म्हणतो। मग ठीक आहे, म्हणून वरणबट्टी छान झाली आहे। छान आहे, छान आहे, खरंच छान आहे। लक्षा, वा, अमृता वहिनी, मलेशियन रेस्टॉरंट टाकायला काही हरकत नाही। कमाल झालाय पदार्थ। आणि फोन बुकिंग साठी आहेच राजकुमार दादा। पण छान झालाय लक्षा, थँक्यू। हा, आणि आता सुशी। चला मग आता विनर घोषित करायला हरकत नाही, हो की नाही? एक मिनिट, मला थोडासा वेळ हवाय। विनर आपण घोषित करूया, पण त्याच्या आधी मला काही बोलायचंय। मी आज इथे आलो खरा, तुमच्या चौघींमध्ये जरा पाक युद्ध घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मन लावून स्वयंपाक केलात। आता अमुक एक गृहिणी सुगरण क्रमांक 1, अमुक एक गृहिणी सुगरण क्रमांक 2 हे घोषित करण्यात काही मजा नाही। त्याचं कारण असं आहे, मला असं वाटतं की जी स्वयंपाकघरात पाऊल ठेवते ती प्रत्येक गृहिणी ही सुगरण क्रमांक 1च असते। जगातला सगळ्यात अवघड जॉब कुठला असेल तर तो गृहिणी होणं। एक कुटुंब सांभाळणं, ते जगवणं, सगळ्यांना खाऊ घालणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, हे सगळ्यात अवघड काम आहे जे तुम्ही अव्याहतपणे करत असता।
पुरुषांचं काय, ते नोकरी करतात, सुट्टी घेऊ शकतात, बाहेर पडू शकतात, विरंगुळा असतो. आज कंटाळा आलाय, बाहेर जेवायला जाऊ असं म्हणू शकतात. बरं, बाहेर जेवून आले तरी सुद्धा घरी येऊन तुझ्या हातचा फक्कड चहा दे ग असंही म्हणू शकतात. रिटायर्ड झाले की आनंदात आयुष्य जगू शकतात, आराम करू शकतात. गृहिणी मात्र कधी रिटायर्ड होत नाही. गृहिणीचं काम हे श्वासांसारखं असतं, ते अव्याहतपणे चालू असतं. त्याची दखल आपण दरवेळेला घेतोच असं नाहीये, आहे की नाही? हा, पण कोर्टाने मात्र दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की गृहिणीला दरमहा तिच्या कष्टाचा मोबदला मिळालाच पाहिजे. का? तर ते कष्ट अनमोल आहेत, त्याचं चीज झालं पाहिजे. खरं सांगू का, गृहिणी ही घराचा पाया असते. जो पाया दिसत तर नाही, पण त्याच्यावरती अख्खी इमारत, अख्खं घर, एक कुटुंब उभं असतं. विचार करा, तो पाया जर कधी हल्ला, तो निसटला तर अख्खं एक कुटुंब ढासळू शकतं. त्यामुळे स्वयंपाकघरात पाय ठेवणाऱ्या प्रत्येक गृहिणीला मनापासून नमस्कार. आणि खरंच तुम्हाला सलाम आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. एकच कळकळीची विनंती आहे, असंच प्रेमाने आमचं पोट भरत राहा. थँक्यू सो मच. संकर्षण, मला तुझं खूप कौतुक वाटतंय, कारण गृहिणींचं सहसा कोणी कौतुक करत नाही रे, ते राहूनच जातं. पण ते तू नेहमी करतोस. आय एम प्राऊड ऑफ यू. बरं मावशी, आता नंबर जरी काढायचा नसला, सगळ्यांनी चांगला स्वयंपाक केला असला, तरी एक गोष्ट मात्र मला तुला सांगायची. अमृता वहिनीने छान स्वयंपाक केला, सगळ्यांनीच केला. अमृता वहिनी मनाने निर्मळ आहे. पण एक खरं सांगू, सावलीच्या हाताला मात्र दैवी चव आहे. पण तुझी सावली जी आहे ना, ती अन्नपूर्णा आहे. चला, तुम्हा सगळ्यांना थँक्यू. पण हो, आमचा कार्यक्रम पाहायला विसरू नका. ज्याच्यासाठी आज मी इथे आलोय, आम्ही सारे खवय्ये, फक्त आपल्या झी मराठीवर. चला. विठ्ठला, जे काय घडतंय ते तुला सगळं माहितीये, पण ह्यावेळी मी जे ऐकलं ते खोटं असूच शकत नाही. राजकुमार सर ह्या जाळ्यात आणखी फसत चाललेत. विठ्ठला, मी योग्य विचार करते की नाही हे कळण्यासाठी मला तूच कौल दे.